रमाबेन, आय लाईक युअर आयडिया ऑफ गेट टुगेदर व्हेरी मच. आपण समदा लोक एकत्र भेटला पाहिजे. भले आपला रीतिरिवाज अलग असेल, पण आपण बायडी लोक तर समधीकडे सारखाच असते ना. व्हेरी राईट. प्रत्येक सण हा असा स्नेह सोहळ्यांनी साजरा करण्यामागे अगदी हाच हेतू आहे आमचा. प्रत्येक धर्माच्या, विविध भाषांच्या स्त्रियांनी एकत्र येऊन एकमेकीं समजून घेतले तर समाजात हळूहळू पसरत चाललेले जातीभेदाचे लोण कमी होईल. सामाजिक सुधारणा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून परस्पर विश्वास आणि परस्पर आदरच नव्हे काय. ह्याचे सूत्र एकदा का पक्के झाले म्हणजे राजकारणातील गट, धर्म आणि भाषा यांचे नावाखाली समाजात दुही माजवू शकणार नाहीत. स्वतः नेहमी म्हणत असत, अभिनिवेश हा माणसास गर्वाकडे आणि खोट्या स्वप्नरंजनाकडे नेतो. तेव्हा सुधारणा करीत असता हा अभिनिवेश बाजूला सारता यावयास हवा. माझे मनात असे होते, ईद आणि पटेटी यांसारखे सण देखील अशा स्नेह मेळाव्यांनी आपण नक्कीच साजरे करू शकू. इथे येताना आम्ही हीच चर्चा करीत होतो. इतर धर्मांची ओळख झाली तर आपापसातील स्नेहभाव वाढीच लागेल. आणि हे लक्षात येईल की सर्व धर्म हे अखेरीस प्रेम, दया, क्षमा, शांती ह्यांचाच कळवळ्याने उपदेश करतात. आनंदीबाई, आपण कीर्तन आणि प्रवचनांबरोबरच प्रार्थना समाजात जशा उपासना चालवितो तशा इतर धर्मातील स्त्रियांनी सुद्धा उपासनेद्वारा त्यांचा धर्म आपणास सांगावा. हाँ जी, ये कल्पना मुझे बहुत अच्छी लगी. मला आवडेल कुराण शरीफचे आयते समजून द्यायला. आनंद झाला मला आपल्या साऱ्यांचे सहकार्य पाहून. या साऱ्या धार्मिक गोष्टींचा उद्देश अभिनिवेशाद्वारे आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभे करू इच्छिणाऱ्यांना एकजुटीने तोंड देणे हा आहे. आणि हा एकोपा तेव्हाच वाढेल जेव्हा आपण आपल्यातील गरजू स्त्रियांस मदतीचा, मैत्रीचा हात देऊ. माझी विनंती आहे आपणा साऱ्यांना, लेडीज क्लबद्वारे चालविल्या जाणाऱ्या प्रथमोपचार, कलाकुसरीच्या वस्तू, शिवणकाम, मराठी, इंग्रजी या वर्गांची माहिती आपण आपापल्या परिसरातील स्त्रियांस द्यावी. त्यांस त्याचे महत्त्व पटवून सांगावे आणि येथे येण्यासाठी त्यांस राजी करावे. नक्की. मग आता तोंडे गोड करूया. पांडू काका, पांडू काका. आजी, सगळ्यांसाठी जरा फराळाचे पाठवावयास सांगा. आणतो खास दिवाळीचाच फराळा घेऊन येतो. जय जय राम कृष्ण. हा वहिनी साहेब, बरं झालं तुम्ही भेटलात. रामा वहिनी साहेबांनी निरोप धाडलाय फराळासाठी. त्या सभेच्या बायका आल्यात ना. मी काय नोकर आहे का त्यांची? फराळ पाठवा म्हणे. आणि कोणासाठी? त्या सभेच्या बायकांसाठी. त्यांचा काय उपयोग? नुसत्या लष्कराच्या भाकऱ्या. हवं पर फराळा आचार्याकडनंच करून घेतलाय ना. तुम्हाला नुसती ताट भरायची झालं. तुम्ही मला शिकवण्याच्या फंदात पडू नका, आधीच सांगते. नाही, फराळ देताय का तुमचा हा निरोप मी रमा वहिनींना जाऊन सांगू? काही गरज नाहीये. चला देते. चला चला. रमा वहिनी साहेबांचं नाव घेतल्यावर लगेच तयार झाल्या. आलो आलो आलो. आपण काही मोजक्याच बायकांनी मिळून स्थापन केलेल्या हिंदू लेडीज सोशल क्लबची सभासद संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आता आपली वैयक्तिक जबाबदारी सुद्धा वाढली आहे. ही गोष्ट या अनुषंगाने मला आज आवर्जून सांगावीशी वाटते. आपण सुरू केलेले स्त्रियांसाठीच्या कीर्तनांचे तसेच व्याख्यानांचे कार्यक्रम नव्या आणि जुन्या विचारांच्या स्त्रियांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. सुरुवातीस मराठी आणि इंग्रजी शिक्षणाचे वर्ग जे आपण दुपारी 3 ते 5 अशा वेळेत सुरू केले होते, ते आता वाढत्या मागणीमुळे दुपारी 2 ते 5 असे करावे लागले. फर्स्ट एड आणि शिवणकाम यांच्या वर्गांनाही मोठा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि फारच चांगली बाब आहे असेच म्हणावे लागेल. आज एक गोष्ट अगदी आवर्जून सांगावीशी वाटते आहे, ती म्हणजे हिंदुस्थानातील स्त्रियांनी
नर्सिंगचे प्रशिक्षण घ्यावे आणि यासाठी त्यांस मदत मिळावी म्हणून जो लेडी डफरीन फंड स्थापन झाला आहे त्याचे सभासदत्व मला देऊ करण्यात आलेले आहे. आणि हे सभासदत्व स्वीकारून या समाजकार्यात खारीचा वाटा उचलावा असा माझा मानस आहे. आजचा दिवस पाहण्यासाठी तुम्ही हवे होता. जीवाच्या कराराने उभी राहिले मी. क्षणोक्षणी आठवण येते पावला पावलाला. परंतु स्वतः आपल्या ध्येयाच्या मार्गावर चालते आहे मी, याचे समाधान आहे. ज्यासाठी तुम्ही चिकाटीने चित्तीने मला शिकविले, स्त्रियांनी शिकून स्वावलंबी व्हावे, अर्थार्जन करावे असा आग्रह होता तुमचा. 25 वर्षांपूर्वी ही कल्पना देखील भयंकर वाटत असे लोकांच. परंतु सामाजिक सुधारणांसाठी तुम्ही आणि इतर अनेकांनी जे कार्य केले त्याने आणि बदलत्या काळाने ही कल्पना अखेर हळूहळू का होईना पण पचनी पडू लागली आहे. हिंदुस्थानातील स्त्रियांनी नर्सिंगचे शिक्षण घ्यावे म्हणून स्थापन झालेल्या डफरीन फंड कमिटीचे सभासदत्व मोठ्या बहुमानाने देण्यात आले मला. या सभासदत्वाचा सर्वतोपरी उपयोग करीन मी, खात्री असावी. आपल्याला हवे तेच काम करते आहे. त्यामुळे स्वतः तुम्ही सोबतच आहात माझ्या असे वाटते. काय गो गंगू, ती रमा त्या दिवशी त्या बायकांच्या समोर काय म्हणत होती? कसली सभासद झाली म्हणायची ही? लेडी डफरिंग फंडाची. म्हणजे काय? हं? नाही, आणि ही सभासद होऊन करणार आहे काय? अहो, बायकांना नर्सिंगचे शिक्षण देणार आहेत त्या. नर्सिंगचे? हो. म्हणजे काय? आबा काय ते उकल करून सांग बाबा मला. कसं आहे काकू, हिंदुस्थानातील स्त्रियांना नर्सिंगचे शिक्षण देण्यासाठी लेडी डफरिंग फंड नावाचा फंड आहे. तेथे पैसे जमा झाले आहेत. रमावहिनी सभासद झाल्या की त्या आर्थिक सहाय्याचा लाभ घेऊन त्यांना येथे नर्सिंगचे कोर्सेस सुरू करता येतील. अरे म्हणजे काय? हो, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतात, त्यांना मदत करणाऱ्या ज्या बायका असतात त्यांना नर्सेस म्हणतात. म्हणजे आजाराची औषधे, पथ्ये, इंजेक्शने आणि बाकी सारी सेवा त्या नर्सेस करतात. त्यासाठी त्यांना मोठे शिक्षण घ्यावे लागते. जसे डॉक्टरांना शिकावे लागते तसेच त्यांनाही शिकावे लागते. म्हणजे प्राथमिक स्वरूपाचे. थोडक्यात आजारांची सेवा करणे हे त्यांचे काम. छान. म्हणजे आजारांची हागणी मुतणी काढायची, औषध पाणी द्यायची, हेच काम करायचे होय? आणि हे शिकवणार कुठे? या वाड्यात? छान. बघतोयस ना आबा, अरे सगळे काही मेले या वाड्यातच होणार आहे. बाई 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 बाई, अगो गंगू, या रमेचे मुळी वाढतच चालले दिवसेंदिवस. मला तर काळजी वाटते हो नानूची. काय होणारे पुढे देवाला ठाऊक. पण एक सांगून ठेवते तुम्हा दोघांना, कुणी आजारी माणूस इथे आला ना तर मी अजिबात कोणाची हागणी मुतणी काढायला जायची नाही. हा, करू दे त्या रमेला काय करायचे ते. शिक बाई तरी काय काय एक एक नाद. बाई 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 बाई. वहिनी साहेब, या बायका नर्सिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी तयार आहेत. आपण वर्ग कधी सुरू करावयाचे? निदान 10 तरी बायका जमावयास हव्यात, म्हणजे मग वर्ग सुरू करता येईल. बऱ्याच जणी उत्सुक आहेत, पण साऱ्याच जणींचे मनी काही प्रश्न आहेत. पहिला म्हणजे
यांचे पैकी कोणाचंही इंग्रजीचा गंधही नाही. जेमतेम शिक्षण झाले आहे, परंतु तेही मराठीत. त्यामुळे आता पुढे काय आणि कसे व्हावयाचे मला ठाऊक आहे, पुस्तके इंग्रजीत आहेत, त्यामुळे त्यांचा अभ्यास करणे तुम्हासाठी फारच अवघड आहे. कारण तुमचे शिक्षण काही इंग्रजीचे झालेले नाही. परंतु डॉक्टर शिखरे यांनी यावर अत्यंत कुशलतेने एक मार्ग शोधून काढला आहे. कोणता? ते अभ्यासक्रमातील इंग्रजी भाग तुम्हास मराठीतून व्याख्याने देऊन आणि आवश्यक तेथे इंग्रजी टर्म्स शिकवून समजावून सांगणार आहे. म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यावर डॉक्टरांसोबत प्रत्यक्ष काम करताना तुम्हास काही अडचण यावयाची नाही. वहिनी साहेब, तुम्ही यांचा मोठाच प्रश्न सोडवलात बघा. नाहीतर यांस वाटले होते की आता आपल्याला शिक्षण पूर्ण करता येणार नाही आणि 4 पैसे कमवून संसार चालवण्याची यांची आशाही धुळीलाच मिळेल. नाही नाही, असे कसे होईल? जगातील प्रत्येक प्रश्नास उत्तर हे असतेच, तेव्हा हार मानावयाची नाही. आणि हो, कोणाचीही काही अडचण वाटली, काही प्रश्न उद्भवले तर सरळ येऊन आम्हास विचारा. अगदी कोणत्याही प्रकारचे प्रश्न असले तरीही संकोच न करता विचारा. कसे? वहिनीबाई, यांची एक महत्वाची अडचण तुम्हा सांगावयाचीच राहिली. कसे आहे की यांस पुरुष रुग्णांची सेवा कशी करावयाची हा एक मोठा प्रश्न पडला आहे. फार संकोच वाटतो आहे त्यांस. स्वाभाविकच आहे ते. परंतु पार्वतीबाई, आपण आपल्या घरी आपल्या वडिलांची, भावाची शुश्रूषा नाही का करीत? आपल्या घरी आपण जशी सेवा शुश्रूषा करीत असतो तशीच येथे रुग्णांचीही करावी म्हणजे झाले. मग असा संकोच वाटायचा नाही. अहो, म्हणून तर परदेशात नर्सला सिस्टर असे म्हणतात. खरे ना? विठू काका, आपली ओळख करून देतो. हे आहेत वासुदेवराव माधवराव विद्वंस. नमस्कार. बुधवार पेठेत यांचे स्वतःच्या मालकीचे घर आहे आणि बांधकामाची कंत्राटे घेण्याचा यांचा व्यवसाय आहे. उत्तम. यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीनिवास उर्फ बापूराव हे BA होऊन मुंबईत LLB वर्गात शिकत आहेत. बापूरावांची प्रथम पत्नी निवर्तली आहे. मात्र प्रथम पत्नीपासून त्यांच आपत्य नाही. यांचे कुटुंब आमच्या अनेक वर्षांच्या स्नेहातील आहे आणि मंडळी अत्यंत सालस सज्जन आहे. हे बापूरावांसाठी मुलगी शोधतच होते तेव्हा आपल्या सखुताईचे नाव मीच ह्यान सुचविले. नाही, ते सारे खरे, पण आमची मुलगी 13 वर्षाची असून ऋतुस्नात झाली आहे याची कल्पना दिली आहे का यास? होय. कारण तसे असेल तर व्रात्यस्तोम विधी करून मुलीची देवदेवके करणाऱ्यास प्रायश्चित्त घ्यावे लागते असे शास्त्र म्हणते. पण आम्ही तसे काहीही करणार नाही आहोत. याची स्पष्ट कल्पना आधीच दिलेली बरी. काय रमे, बरोबर बोलतोय ना मी? मुलगी रमावहिनी साहेबांची भाची आहे इतके आमच्यासाठी पुरेसे आहे. त्यांची शालीनता, विद्वत्ता आणि प्रसिद्धी असूनही तशीच टिकून आहे. त्यांच्या संस्कारात मुलगी वाढली आहे म्हटल्यावर इतर कोणत्याही गोष्टीची गरजच नाही. आमचा मुलगाही नवमतवादी आहे. आमची व्रात्यस्तोम किंवा अन्य कोणतीही अट नाही. हे लग्न आमच्याकडून पक्के आहे समजा. वा, कसे बोललात? आता लवकरचा मुहूर्त पाहून शुभ कार्य सिद्धीच नेऊ. कसे? काय रमे? घ्या घ्या घ्या, तोंडे गोड करा. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्वरामि सुमुहूर्त सावधान.
शिवा, ताई, सखू, नाही, रडायचे नाही. अको, आज इतका आनंदाचा दिवस आहे, आज रडायचे नाही. आता फक्त हसायचे. सखू, बापूराव, मी जेव्हा सासरी निघाले ना, तेव्हा माझ्या आईने मला सांगितले होते, पती म्हणजे परमेश्वर. आणि मी ते अगदी पक्के लक्षात ठेवले होते. परंतु मी ज्यांस परमेश्वर मानले, त्या स्वतःनी मात्र मला काय सांगितले ठाऊक आहे?